पप्पा आमचं तो आहे रे इथे वाला बघा का घुसपट तो देखो भाडा आता आणि तू काय नाही ना किती मोठी आहे जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर आज तुम्ही विचार करत असाल की खूप दिवसांनी कसा उतरला, तर आजचा दिवस चांगला भेटला. 360 चाळ्यांचा अधिपती आपला श्री देव घोडेमुख याची आज जत्रा. तर आज आपण या जत्रेला आलो आहोत. केळी ठेवून झालेली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. तर ही खास कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते. ते कोंब्यांचा बळी दिला जातो. तर थोड्याच वेळात कार्यक्रम इथे संपन्न होईल. व्हिडिओमध्ये काही वादग्रस्त व्हिडिओमध्ये तर काही दाखवू शकत नाही. त्यामुळे जेवढा व्हिडिओ होतोय तो एन्जॉय करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत ती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून. हे तुम्ही बघितलं असते आता मंदिराचं प्रवेशद्वार. आणि हे अशा प्रकारचे जे कोंबे असतात ते या जत्रेसाठी खास आणले जातात बळी देण्यासाठी. एक भाविकांची मनातील इच्छा किंवा त्यांचे एक पारंपरिक असा बळी दिला जातो. आणि अख्खा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखली जाणारी ही घोडेमुखची जत्रा. तर आज आपण या जत्रेची सफर करणार आहोत. 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखला जाणारा हा श्रीदेव घोडेमुख याची आज दिनांक 18 डिसेंबर रोजी जत्रा संपन्न झाली. ती सुद्धा अतिशय शांत पद्धतीत. सध्या चालू असलेला करोनाचा प्रादुर्भाव बघता व करोनाची परिस्थिती बघता यंदा ह्या जत्रेला तेवढी गर्दी जमली नाही. ठिकठिकाणी लोकांनी मास्कचा वापर केला व शासनाच्या नियमांचे पालन करून या जत्रेचा भाविकांनी चांगल्या प्रकारे साजरी केली. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की साईडला जी मंडळी बसलेली आहेत ती टाइमपास म्हणून बसलेली नाही आहे. तर दरवर्षी इथे ह्या ठिकाणी कोंबड्यांचे बळी दिले जातात. गावातील गावकरी मंडळी, मानाचे गावकरी तिथे बळी देतात. तसेच या जत्रेसाठी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बऱ्याच लांब ठिकाणाहून या जत्रेसाठी भाविक येतात. व तुम्ही पाहू शकता की हा डोंगर चढून ते मंदिराजवळ पोहोचतात. मेन मंदिर जे आहे ते उंच डोंगरावर बसलेलं मंदिर आहे. आपण ते उद्या पुढे पाहणारच आहोत. अशा प्रकारे लोक तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय अशा प्रकारचा उभा डोंगर हा तुम्हाला सर करावा लागतो त्या श्रीदेव घोडेमुखाच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. तर लहान थोर मंडळी, लहान मुलं, जाणते गावकरी हा डोंगर सहजपणे पार करतात. ते सुद्धा चेहऱ्यावर कोणताही थकवा न जाणवता. उलट थकव्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंदच दिसतो. लहान मुलं तर खूप उत्साहित असतात या जत्रेसाठी. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत मंदिराचे जिथे पायऱ्या सुरू होतात तिथपर्यंत. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचा सगळा उभा डोंगर असल्याने काही कारणाने काही वर्षांपूर्वीच इथे मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे.
मित्रांनो, या जरा चिमुकलीकडे बघा. आजीचा हात सोडून ती कधी एकदा मंदिरापर्यंत पोचते असं तिला झालंय. तर आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या एकदम जवळ. अर्थातच आपण भला मोठा डोंगर सर करून शेवटी मंदिरापर्यंत येऊन पोचलो. बरेच जण इथे गावकरी मंडळींची वाट बघत बसले आहेत. तर काही जण देवाची तरंग येत आहेत त्याची वाट बघत बसले आहेत. तर मित्रांनो आणि गावकऱ्यांनो, आपली मंदिरातली तरंग आलेली आहे. तर आपण आता खाली उतरून मंदिराच्या पायथ्याशी जाणार आहोत, कारण तिथेच कोंबड्यांचा बळी दिला जातो. मित्रांनो, जेवढा डोंगर चढताना पाय दुखत नाहीत तेवढं मात्र उतरताना नक्कीच त्रास होतो. तरी पण येथे येणारे भाविक हे कोणतेही तक्रार न करता दरवर्षीप्रमाणे इथे आपले नवस असतात ते बोललेले नवस पूर्ण करतात. तसेच मंदिराला जत्रेला येऊन भेट देतात. अशीच ही कोकणातली एक जत्रा, प्रसिद्ध जत्रा, श्रीदेव घोडेमुखाची जत्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरी करण्यात आली. बऱ्याच भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं श्रीदेव घोडेमुख याचं आज बऱ्याच भाविकांनी येऊन चांगल्या प्रकारे दर्शन सुद्धा घेतले. आता आपण जाणार आहोत मंदिराच्या पायथ्याशी.